मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत काही प्रवाशांनी आपला जीव गमावला तर काही प्रवासी जखमी झाले। मात्र ह्याला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार असून दोषींवरती तातडीने कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने आज करण्यात आली। मनसेच्या वतीने आज सकाळीच ठाणे रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला। मुंब्रा दिवा स्थानकादरम्यान असलेल्या ज्या वळणावरती हा अपघात झाला ते वळण अत्यंत धोकादायक असल्याची तक्रार 3 महिन्यांपूर्वीच टिटवाळा येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती। मात्र रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आणि रेल्वे प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाला असा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलाय। मनसे प्रशासनाच्या या निष्काळजीपणाच्या विरोधात मनसेने मंगळवारी रेल्वे स्थानकावरती धडक मोर्चा काढला। ठाण्यामधील गावदेवी परिसरामधून या मोर्चाला सुरुवात झाली। मोठ्या संख्येने मनसे सैनिक या मोर्चात सहभागी झाले होते। रोज प्रवासी मरे, सोयर सुतक प्रशासनाला आहे का? प्रशासन कोडगे आहे, सरकार निष्क्रिय आहे, प्रवाशांना कोण वाली, अशा प्रकारचे फलक मनसे कार्यकर्त्यांनी हाती घेतल्याचं पाहायला मिळालं। या मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। ठाणे रेल्वे स्थानकावरती 10 बाथरूम आहेत, ते सर्व बाथरूम बंद आहेत। प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती गरज नसताना स्टॉल देखील वाढवण्यात आले। त्यामुळेच रेल्वे आल्यावरती मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होते। ह्या संपूर्ण गोष्टीकडे आता रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि स्वतंत्र मुंबई रेल्वे बोर्डाची स्थापना करावी अशी मागणी अविनाश जाधव यांनी यावेळेला केल्याचं पाहायला मिळालं। एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर तुम्ही काहीतरी मुंबईच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी सांगण्यासाठी याल अशी अपेक्षा होती, पण ते फक्त एक्झामिन करून आम्ही तुम्हाला कळवतो, तुमच्याशी बोलतो ही त्यांची उत्तर होती। आम्ही जे मुद्दे मांडलेत आणि ते मुद्दे पूर्ण कसे करून घ्यायचे याच्या बाबतीत आम्ही नक्कीच याच्यापुढे आमचा पाठपुरावा करू। आम्ही 2-3 गोष्टी ज्या प्राधान्याने आम्हाला गरजेच्या दिसतात, ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही उतरल्याच्या नंतर तिथे पेपरचे स्टॉल्स आणि खाण्याचे जे स्टॉल्स आहेत ते विनाकारण आहेत, त्याची काही गरज नाही। कारण जो माणूस ठाणा स्टेशनला येतो पुढच्या 5-7 मिनिटात ट्रेन बघून निघून जातो, पण त्या जे काही स्टॉल्स लागले त्याच्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होती। त्यामुळे ते स्टॉल्स तात्काळ हटवावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। पुढच्या 8 दिवसानंतर ते स्टॉल तुम्हाला रेल्वे स्टेशनवर दिसणार नाही एवढं खात्री करू शकतो। परंतु ते टेक्निकल चर्चा आहे, त्यामुळे असं काय टेक्निकल आहे गोष्ट आता ते ऐकायला जाईल पुढे काय बोलतंय। कारण मला रेल्वे प्रशासनाचा जो काही भोंगळ कारभार आहे तो यात पुन्हा एकदा दिसला। सतत लोक मरतात, सतत ऍक्सिडेंट होत आहेत, त्याच्यावरही ते काही बोलत नाहीये। आज आम्ही जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरही ते काही बोलत नाही, त्यांना बंद दारात माझ्याशी चर्चा करायची। सो या सगळ्या गोष्टी पाहता त्यांचा गांभीर्य नाहीये। जर रेल्वे मंत्र्यांना गांभीर्य आहे या सगळ्याचा, तर रेल्वेच्या कुठल्या अधिकाऱ्याला या संदर्भातलं गांभीर्य आहे?